रामकृष्ण हरी आपण आदर्श गाव हिवरे बाजार या गावामध्ये आलेलो आहे आणि गावामध्ये आल्यानंतर हे गाव नुसतं कागदावरच आदर्श गाव नाही आहे तर वास्तवामध्ये इथं भरपूर काम झालेलं आहे असं या गावामध्ये आल्यानंतर दिसतं. तर गावांच्या गल्ल्यामधूनच बाहेरूनच फिरतोय आपण. तर बाहेरूनच फिरत असताना आपल्याला लक्षात येतं की आपण एखाद्या खेड्यात नाही खूप मोठ्या शहरात फिरतोय असं वाटतं. आपण छोटंसं गाव आहे पण आपण बघू शकता की इथं बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा ATM हे सगळंच या ठिकाणी आहे. संजीवनी निसर्गोपचार केंद्र, आयुर्वेदिक फार्मसी, इकडं हे झेडपी प्रायमरी शाळा. आमच्याकडे प्रायमरी शाळांच्या आणि जिल्हा परिषद शाळांचे किती हाल. तर आणि घरांची ठेवण आपण बघू शकतात की सुंदर. थोडंसं गावाच्या बाहेर आलो आहे आपण आता. आणि सगळ्यात महत्त्वाचं या गावामध्ये आल्यावर लक्षात आलं की जागोजागी सूचना फलक आहेत की प्लास्टिक मुक्त असावं, पाण्याची बचत करावी असा आग्रह विशेषत्वाने या ठिकाणी दिसतोय. आणि जाणवतंय की निसर्ग भरपूर आहे. एका काळामध्ये हे गाव म्हणजे ओसाड आणि पाणी नसलेलं भकास अशा गावामध्ये गणना या गावाची व्हायची. परंतु आदरणीय पोपटजी पवार यांनी मनावर घेतला आणि गावाचा कायापालट करून टाकला. याचा अर्थ असा आहे, जर इच्छाशक्ती असेल तर दगडांमधून सुद्धा मोती फुलवण्याची शक्ती माणसामध्ये असू शकते. प्रत्येक गावांनी हा जर असा आदर्श घेतला तर गावांचा कायापालट होऊन जाईल. छान. गावातून फिरत असताना खरंच एक मनस्वी आनंद होतो की प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचा खराच जर विकास झाला तर गावांचे चेहरे मोहरे बदलून जातील. आपण गावाच्या विषयजवळ आलो आहे. सार्वजनिक वाचनालय आहे, स्वामी विवेकानंदांचं नाव दिलं आहे आणि इकडं अष्टदेवतेचं मंदिर आहे. किती हे सगळं आदर्श आहे. एकीकडं अष्टदेवता मंदिर आणि दुसरीकडं ग्रंथांचं मंदिर. फक्त देवाचं दर्शनच नाही तर वाचन आपण जर करू, ग्रंथ वाचन करू तर देवतेंचा महिमा कळेल. आणि इकडे ही प्राथमिक शाळा जिल्हा परिषद म्हणजे इंग्लिश स्कूल वगैरे यांनासुद्धा लाजवेल. आणि अशा प्रकारच्या जर शाळा निर्माण झाल्या तर कशाला कोणी खाजगी शाळेंमध्ये जाईल. सुंदर आहे. समोरच आपण बघाल की हे स्मृती उद्यान आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या दिवंगतांच्या प्रित्यर्थ इथं वेगवेगळे झाडं या लोकांनी लावलेत. म्हणजे देवाचे मंदिर आहेत आपल्याकडं, ते आदर्शच आहेत. परंतु हे अजून जिवंत मंदिर आहेत की या ठिकाणी झाडं आहेत. यामुळे वनराई टिकून राहील. आणि स्मृती उद्यान याचा अर्थ ही स्मशानभूमी आहे. पण इतकी आदर्श स्मशानभूमी आहे की जिवंत माणसाला सुद्धा तिथं जाऊन बसा वाटेल इतकी आदर्श आहे. आणि किती छान. रामायणातील हे जे 7 कांड आहेत, बालकांडामध्ये काय करावं तर विद्यार्जन करावं, अयोध्याकांडामध्ये वनवास गमन अर्थात पुरुषार्थ वनगमन, आणि इकडं सगळंच रामायण 7 कांडामधलं लावलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण विकास करतो त्यावेळी देवधर्म यांना काय सांधीमध्ये टाकून द्यायचं असं नसतं. तर तो भगवंताचा विचार ठेवून आंतरिक विकास आणि बाह्य दृष्टिकोनातून हा बाह्य विकास असा विकास साधला गेला तर खऱ्या अर्थाने त्याला विकास म्हणता येतो. नाहीतर फक्त बाह्य विकास झाला आणि देवधर्म सांधी पडिले सकळ असं जे माऊली म्हणतात, देवाधर्माला बाजूला जर तुम्ही काढून टाकलं तर तो आंतरविकास होत नाही. तर हे जे महापुरुष या ठिकाणचे की ज्यांनी विकास केला, तर हे विकास करणारी मंडळी फक्त भौतिकवादी नाही तर
लहानपणापासून अध्यात्माचेही संस्कार या मंडळींवर झाल्यामुळं आपण गावामध्ये फिरत असताना आपल्या लक्षात येतं की हा विकास जो आहे हा फक्त बाह्य विकास नाही, तर हा अंतर्विकाससुद्धा आहे. तर अशा आतून बाहेरून ढवळून निघालेले जे लोक आहेत, असे जर गावाच्या मुख्य प्रवाहामध्ये असेल आणि मुख्य स्थानावर जर ते बसलेत, तर गावांचा अशा प्रकारे कायापालट होऊ शकतो. समोर आपण बघू शकता की हे मातृस्मृती वड मंदिर आहे. म्हणजे काय, ज्याचे आई वडील गेले असेल त्यांच्या प्रित्यर्थ तिथं झाडांची जोपासणूक या मंडळीने केली आणि मध्ये झाडं आम्ही पाहिले जाऊन, ते झाडंसुद्धा खूप सुंदर आहे. वनस्पती आणि औषधी वनस्पती आहेत त्या सर्व. तर एका काळामध्ये अतिशय भकास असलेला हा परिसर प्रयत्नाने, इच्छाशक्तीने खूप चांगला फुलवला गेला आणि आजूबाजूमध्ये आपण जेव्हा हा परिसर बघतो तर पक्ष्यांचा एक नाद, एक संगीत या सगळ्या परिसरामध्ये भरून गेलेलं आहे. तर खरोखरच नुसतं आदर्श गाव कागदावरचं नाही, तर ते प्रत्यक्षामध्ये आहे. आणि झाडांचे फक्त फांद्या लावायच्यात आणि वृक्षारोपण केलं म्हणून असे फोटो छापून आणायचे पेपरमध्ये, असं नाही आहे. तर खरोखर ग्राउंड लेवलवर इथं काम झालं आहे. यावर्षी आपण भयानक अशा परिस्थितीतून जातो आहे. वातावरण एवढं तापलं आहे, ऊन इतकं वाढलं आहे आणि तापमान जवळपास 46-47 डिग्री सेल्सिअसवर गेलं आहे. असंच जर राहिलं तर भविष्यकाळामध्ये 50च्या वर गेलं तर माणसं मरतील. तर अजूनही जागृत होऊन या धर्तीवर अशा प्रकारच्या गावांचा आदर्श घेऊन असे सुंदर गावं बनायला पाहिजेत. ही खरोखरच नुसतं बोलण्यासाठी नाही, तर ती काळाची गरज आहे. किंवा काळाची गरज आहे म्हटल्यापेक्षा जर असं हे सगळं वातावरण झालं तर पुढचा काळ पाहायला भेटेल आपल्याला, नाहीतर काळाचा ग्रास आपण सगळे होऊ शकतो. सलाम या कामाला. धन्यवाद. रामकृष्ण हरी.